नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत आहेत ना? मजेतच पाहिजेत. तर आज आहे शिवजयंती, तर सर्वजणांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. आणि आज मी चाललेले आहे इथे आमच्या जवळचे गजानन महाराजांचं मंदिर आहे. तिथे एक कार्यक्रम आहे, तो सुद्धा मी पाहणार आहे. आणि तो काय कार्यक्रम आहे ते आपण तिथे जाऊन पाहूया. खूप सुंदर असा तिथे कार्यक्रम असणार आहे. तर जाऊया गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. तर आता आपण जाऊया कार्यक्रमाला. या इथे सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र यांचा विश्व प्रार्थना जपयज्ञ संपन्न होणार आहे आणि त्याच्यावर मार्गदर्शनसुद्धा होणार आहे. तर आपण तो थोड्या वेळात असतो. आता कार्यक्रम पाहूया. तर हे आहे गजानन महाराजांचं मंदिर. असं इथं अशी एक छानशी अशी सोयसुद्धा केलेली आहे. तर आपण गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. हे आहे श्री गजानन महाराज मंदिर. तर आपण आता दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. ओम श्री गण गणात बोते गण गणात बोते. खूप सुंदर अशी मूर्ती गजानन महाराजांची. ओम गण गणात बोते, ओम गण गणात बोते, ओम गण गणात बोते. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं. अतिशय विलोभनीय अशी मूर्ती आहे गजानन महाराजांची. तर आपण सुद्धा या इथे दर्शनाला यावं. ते मंदिर बदलापूर अभ्युदय बँकेजवळ आहे. गजानन महाराज सोसायटी इथे मंदिर आहे. तर आपण सुद्धा उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. तर आपण या प्रकट दिनी या मंदिराला भेट द्यावी. सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे. त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी गजानन महाराज म्हणजे उद्या त्यांचा प्रगट दिन आहे. तर त्यांच्या त्या चरणी देखील कृतज्ञतापूर्वक वंदन करते. त्याचप्रमाणे अखिल विश्वमानवाला शांतीसुखाचा राजमार्ग दाखविणारे जीवनविद्येचे महान शिल्पकार विश्वसंत सद्गुरू श्री पै माऊली मातृतुल्य शारदामाई यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. तसेच जीवनविद्येची धुरा सांभाळणारे जीवनविद्या मिशनचे आजी विश्वस्त श्री प्रल्हाद पै आणि सौ मिनल वहिनी यांच्या चरणी देखील कृतज्ञतापूर्वक वंदन. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनचे प्रबोधक प्रसारक कीर्तनकार आपल्या बदलापूरचे ते स्थायिक आहेत. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे असे आपले अशोकजी नाईक काका, त्यांना देखील कृतज्ञतापूर्वक वंदन करते. या विभागातील सर्व रहिवासी आणि या श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणचे सर्व पदाधिकारी आपणा सर्वांना जीवनविद्या मिशनतर्फे खूप खूप कृतज्ञता की आपणा सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी जीवनविद्या मिशनचा सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेली विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना जपयज्ञ आपण या ठिकाणी आज ठेवलात. त्याबद्दल आपण सर्वांची पुन्हा एकदा जीवनविद्या मिशन परिवारातर्फे खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. सद्गुरूंनी निर्माण केलेल्या विश्व प्रार्थनेचं महत्त्व आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेली विश्व प्रार्थना निसर्ग नियमांवर अधिष्ठित असल्यामुळे सर्व मानव जातीला उपयुक्त आहे. विश्व प्रार्थना करता करता आपोआप शुभचिंतन घडू लागते. शुभचिंतनाच्या क्रियेला सर्व प्रकारच्या शुभ प्रतिक्रिया माणसाला निसर्ग नियमाप्रमाणे मिळू लागतात. विश्व प्रार्थनेत सर्वांसाठी जे जे काही मागितले आहे ते सर्व विश्व प्रार्थना करणाऱ्याला मिळू लागते. विश्व प्रार्थना करण्याने माणसाला आरोग्य मिळते, मनशांती प्राप्त होते, त्यांचे नशीब बदलते, इतर लोकांशी संबंध सुधारतात, त्यांचे जीवनात प्रगती होऊन त्यांच्या जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त होते. विश्व प्रार्थना हा सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू आहे. सर्व कामना पूर्ण करणारी कामधेनू आहे. सर्व चिंतांचा नाश करणारा चिंतामणी आहे व जीवनाचे सोने करणारा परीस आहे. विश्व प्रार्थना करण्याने एका बाजूने संसार सुखाचा होतो व दुसऱ्या बाजूने त्यांच्या जीवनाचे कल्याण होते. विश्व प्रार्थनेत आपण सर्वांसाठी मागतो, त्या सर्वांमध्ये आपणही असतोच. परिणामी विश्व प्रार्थना करणाऱ्याला प्रथम लाभ होतो व त्याचबरोबर इतरांनाही त्यांचा फायदा होतो. विश्व प्रार्थना सुंदर विचारांची भरलेली व भारलेली आहे. विश्व प्रार्थना म्हणजे प्रत्यक्षात सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे. विश्व प्रार्थना सतत करीत राहिल्यामुळे बहिर्मनाद्वारे अंतर्मनाला सतत सुंदर विचारांचं फीडिंग होत असतं आणि त्यामुळेच आपले जीवन सुखी समृद्ध होत असते. सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना.
विश्वप्रार्थना करण्याने अगणित पुण्याची प्राप्ती होते. त्यांचे जीवन सर्वार्थाने सुखी, समृद्ध व यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना सर्वांसाठी, सर्वांच्या कल्याणासाठी करतो. त्यामुळे कळत नकळत परोपकार साधला जातो. विश्वप्रार्थनेत ईश्वर स्मरण आहे, शुभचिंतन आहे, सहज दिव्य कर्म आहे. विश्वप्रार्थना म्हणण्यात विश्वाबद्दल व परमेश्वराबद्दल सहज कृतज्ञता व्यक्त होते. त्यामुळे आपली सर्व ठिकाणी व्यवस्था होत असते. सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, माणसाने रिकामपणी जास्तीत जास्त विश्वप्रार्थना म्हणावी व कामाच्या वेळेत त्याने मनापासून व प्रामाणिकपणे कसून काम करावे. विश्वप्रार्थना करण्याने जे जे उत्तम, उत्कृष्ट, चांगले, हितकारक व सुखकारक आहे, त्याचप्रमाणे धन, धान्य, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा असे ऐश्वर्ययुक्त सुखी जीवन त्या व्यक्तीस प्राप्त होते. तर अशी ही महान विश्वप्रार्थना आपण सर्वजण आपल्या कुटुंबाच्या, देशाच्या, विश्वाच्या कल्याणासाठी कृतज्ञतेने करूया. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या सर्वांनी या विश्वप्रार्थनेत आपण सहभागी होऊया. धन्यवाद. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम
हात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य परमप्रिय सद्गुरू पैमावली, त्याचप्रमाणे सदा असल्या पतिपरायण प्रेमळ सद्गुरूंच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा सौ मिलन वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आज या शेगावचे गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये आपण आज या ठिकाणी विश्व प्रार्थना जपयज्ञ आणि त्यावर थोडंसं मार्गदर्शन असा कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. त्यामुळे या मंदिराचे ट्रस्टी, इथले रहिवासी आणि सर्व सद्भक्त श्रोतेव आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज खरं म्हणजे शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण भारत देशामध्ये तसं परदेशातही अगदी उत्साहात ऐश्वर्यात साजरी होत आहे. आणि उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. याचं हे औचित्य साधलेलं आहे आपण. आणि हा आपला कार्यक्रम 1-1.5 तासाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता सद्गुरू म्हणतात की शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावं. जगातले जे जे चांगलं आहे, चांगले गुण आहेत, ते सर्व गुण सद्गुरू सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी होते. म्हणजे सर्व गुण संपन्न असा राजा झाला नाही, होणार नाही, असं एका वाक्यात सद्गुरू छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण म्हणजे वर्णन करतात. सद्गुरू सांगतात जीवनविद्या म्हणजे मूर्तिमंत छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे सद्गुरूंचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं जर आपण चरित्र वाचलं तर त्या चरित्रातून दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराज बरोबर जीवनविद्या. असं सद्गुरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. आपले समर्थ रामदास स्वामी त्यांनी त्यांच्या कवितेतून पत्र पाठवलं होतं दिलं आहे. त्याच्यापैकी श्रीमंत योगी आणि जाणता राजा हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. श्रीमंत योगी आणि जाणता राजा. जाणता म्हणजे कुठे, त्यांना सगळ्याची जाण आहे लक्षात. किंबहुना अध्यात्माची जाण किंवा ते एक उत्तम साधक होते. त्यांनी आपलं जे काय करायचं जगदंब, एखादं वाक्य बोलल्याच्या नंतर जगदंब आलं एखादं कार्य की जगदंब आणि ही श्रींची इच्छा. तसं आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे लक्षात, शिकवण दिलेली आहे. संत सुद्धा शिकवण देतात. आणि त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातली संतांच्या मांदियाळीमधली एक विभूती म्हणजे शेगावचे गजानन महाराज. खरं म्हणजे ते अवलिया संत असं म्हटलं जातं. अवलिया म्हणजे काय, ते असे कोणाला असे आशीर्वाद द्यायचे नाही. आता आज तो समजत नाही, कोणावर दगड मारला, कोणाच्या ठोबाळीत मारला, असं पण होतं लागतं. म्हणून त्यांना अवलिया. सुरुवातीला त्यांना लोकांच्या लक्षात येत नव्हतं ह्या नेमकी काय आहे, प्रकार काय आहे. पण हळूहळू लोकांना समज झाली आणि हे फार मोठे योगी पुरुष आहेत असं लोकांच्या लक्षात आल्याच्या नंतर मग त्यांची समाजामध्ये प्रचार प्रसार झाला लागतो. ते नेहमी बोलताना मंत्र म्हणायचे. तो आज आपण म्हणणार आहोत. टाळी द्यायची, मी म्हणणार आहे, तुम्ही टाळीतून तो म्हणायचा. गण गण गणात पोते, गण गण गणात पोते. बोला, गण गण गणात पोते,
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते आवाज येत नाही एवढे आहेत लोक गण गण गणात बोते 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 गण गण गणात गणात बोते असं ते मध्ये मध्येच बोलायचे. आता तो त्याने पहिला जो शब्द वापरलाय गण तो जीवासाठी वापरला. दुसरा जो गण शब्द वापरलाय तो शिवासाठी वापरला. आणि गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे पहा बघा जाणा अनुभव असा खरा म्हणजे त्या मंत्राचा अर्थ आहे. लक्षात आपलं शास्त्र सांगतं की परमात्मा जगत रूपाने जो निर्गुण निराकार परमात्मा जगत रूपाने विश्वरूपाने निसर्ग रूपाने प्रगट झाला सगुण साकार झाला. त्याचा अविभाज्य घटक म्हणजे माणूस आहे. या विश्वामध्ये माणूस हा एक अविभाज्य घटक आहे. आणि ह्या माणसामध्ये खऱ्या अर्थाने लक्षात घ्या इतर ठिकाणी त्याचं प्रमाण कमी अधिक आहे पण माणसाच्या ठिकाणी मात्र सद्गुरू सांगतात ना शरीर साक्षात परमेश्वर. शरीर साक्षात परमेश्वर जे सांगतात सद्गुरू हे त्याचं कारण ते आहे की माणसाच्या ठिकाणी जो परमात्मा होता तो आत्मा म्हणून आहे. जो परमात्मा होता तो उपाधीच्या अंगाने आत्मा शरीराच्या अंगाने आत्मा. पण आज हा आत्मा जीवात्मा झाला. आज हा आत्मा जो आहे तो जीवात्मा झाला. म्हणून तो जीवात्मा त्या आत्म्याला शिव म्हटलं. आत्म्याला शिव म्हटलंय. आता जीवात्म्याने शिवात्म्याकडे जाणं हा खरं म्हणजे त्या मंत्राचा काय आहे बोध आहे. म्हणून त्याने क्रम दिलाय. काय क्रम दिलाय? पहिला जो जीवात्मा आहे नंतर जो गण शब्द आहे तो शिवात्मा आहे आणि गणात म्हणजे हृदयात जसं भगवान श्रीकृष्ण सांगतायत गीतेमध्ये ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषजुन तिष्ठती म्हणजे हृदयात मी आहे ईश्वर आहे. तसं गणात हा शब्द हृदयात अशा अर्थाने आलेला आहे. म्हणून जीवाने शिवाकडे पाहायचं आणि पाहता पाहता शिवरूप होऊन जायचं असा त्याचा भावार्थ आहे ह्या मंत्राचा. लक्षात आता इथल्या लोकांना हे माहीत आहेत की माहीत नाही भक्तांना माहीत आहे की माहीत नाही पण गण गण गणात बोते त्यावेळी हे बोललं जातं तो जर भावार्थ लक्षात घेऊन अर्थ लक्षात घेऊन जर आपण म्हटलं तर त्याची गोडी अधिक होते. आता ठीक आहे त्यावेळी कुठलंही भगवंताचं नाम घेतो ते नाम काही वाया जात नाही. लक्षात संतांचा उद्देश एकच होता की जसं आपल्या
वेदाने सांगितलं, उपनिषदाने सांगितलं की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, असं जे आपल्या उपनिषदाने वेदाने सांगितलं. म्हणजे सर्व सुखी असो, सर्व सुखी असो, हा जो आपल्या वेदांचा उपनिषद म्हणा किंवा गीता म्हणा, संतांचा उपदेश म्हणा, या सगळ्यांचा एकच हेतू लोक सुखी असले पाहिजे, लोक सुखी व्हावे, हा एकच उद्देश होता लक्षात. आणि त्या अंगाने ह्या प्रार्थना आहेत. प्रार्थना ज्या आहेत त्या अनेक आहेत. प्रत्येक देवाची मूर्ती म्हटली, भगवंत म्हटला, देव म्हटला की त्यांची प्रार्थना वेगवेगळी येते, पण मागणं त्याच्यात एकच आहे, ते म्हणजे सर्व सुखी व्हावे, सर्वांनी सुख अनुभवावं, हा एकच त्याच्या मागचा मागण्यातला उद्देश आहे लक्षात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली जे म्हणतात, पसायदान जे सांगितलं ज्ञानेश्वर माऊलीचं, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे, आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदाने. म्हणजे विश्वात्मक देवाजवळ, विश्वात्मक देवाने केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. आता ज्ञानेश्वर माऊलींसारखे संत बघा, त्यांना किती त्रास झाला, समाजाने किती त्रास दिला लक्षात घ्या, दुष्टांनी किती त्रास दिला त्यांना, तरी असं म्हणत नाही की त्यांचा नाश होऊ दे. ते काय म्हणतात, ते खलांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते बिरदावो, विश्वस्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लावो, प्राणीदान. त्याच्यामध्ये परिवर्तन मागतायत लक्षात घ्या, बदल मागतायत. माणूस वाईट नसतो, वृत्ती वाईट असते. माणूस कधीच वाईट नसतो, त्याच्या ठिकाणी जी वृत्ती आहे, विकृती आहे लक्षात घ्या, विकृती आहे ती वाईट असते. माणसाला राग आला, क्रोध आला, एखाद्याला क्रोध आला, ते काही कारणाने येतो ना, जिथं परिणाम आहे त्या ठिकाणी कारण असतं. क्रोध आला की क्रोधाला मग डोळे नसतात, क्रोधाला डोळे नसतात. त्या क्रोधातून त्याच्याकडनं काही म्हणजे अघटित असं घडू शकतं, वाईट घडू शकतं लक्षात घ्या. आता एखाद्याचा खून करण्याचा त्याचा उद्देश नसतो, पण मग तो कुठेतरी त्याच्या वर्मी लागतं, मरतो. हे का? ही फार महत्त्वाची गोष्ट संतांनी जी सांगितली की आपल्या ठिकाणी जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे विकार आहेत ते प्रेरणा स्वरूपात, सद्गुरू सांगतात प्रेरणा स्वरूपात राहिले पाहिजे. आणि याची परिवर्तन आहे लक्षात घ्या. आज विकार आपल्या ठिकाणी आहे, त्या विकाराचं रूपांतर प्रेरणामध्ये होणं किंवा विकाराचं रूपांतर ओंकारात होणं, विवेकात होणं, याची खरं म्हणजे गरज आहे. आणि ती भगवंताच्या नामाने किंवा या विश्व प्रार्थनेने होणार आहे, होऊ शकते. परिवर्तन ते होऊ शकतं त्या संगतीत जर आपण आलो आणि सतत आपण ते विश्व प्रार्थना किंवा भगवंताचं नाम जर घेतलं तर ते होऊ शकतं लक्षात घ्या. हे संतांना, सद्गुरूंना, जाणकारांना माहीत आहे, म्हणून हा त्यांचा प्रयास आहे. संतांचा जो प्रयास आहे ना तो याच्यासाठी, कारण का सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल असं म्हणतात. तसंच सद्गुरूंनी 4 ओळीमध्ये लक्षात घ्या, किंबहुना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचं संक्षिप्त रूप छोटेखानी म्हणजे पसायदानच म्हणावं लागेल. ते ही 4 ओळीची प्रार्थना आहे, ती म्हणजे हे ईश्वरा
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. 4 ओळीची प्रार्थना आहे. या 4 ओळीमध्ये आहे काय? पहिला शब्द सर्वांना आहे, लक्षात. हे ईश्वरा सर्वांना, पहिलं देवाचं स्मरण आहे. देवाचं काय? स्मरण आहे. आणि शेवटी सुद्धा देवाचं स्मरण आहे. या देवाच्या स्मरणामध्ये काय केलं आहे? सद्गुरूंनी हे मंगल विचार, दिव्य विचार, इष्ट विचार गुंफलेले आहेत, लक्षात घ्या. तेही बहिर्मन आणि अंतर्मन यांचा जो परस्पर संबंध आहे, त्यांचा जो स्वभाव आहे, त्याचा जो नियम आहे, हे लक्षात घेऊन परमेश्वराचे जे कायदे आहेत, परमेश्वराचे जे नियम आहेत, हे लक्षात घेऊन प्रामुख्याने क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम लक्षात घेऊन हे सद्गुरूंनी ही विश्व प्रार्थना निर्माण केलेली आहे. कारण आपला अंतर्मन जे आहे ना, त्या अंतर्मनाचा स्वभाव आहे की तुम्ही जे द्याल त्याच्या दामदुप्पट देणार, पण ते सारासार विचार करत नाही. अरे बाबा हे आणि चुकीचं दिलं. जसं जमीन आहे की नाही, सद्गुरूंनी जमिनीचं उदाहरण दिलेलं आहे. जमिनीमध्ये पेराल, समजा तुम्ही गहू पेरले आणि भात मागितलं तर भात नाही मिळणार, गहूच मिळणार. गहू पेरले आणि भात मागितलं तर भात मिळणार नाही, गहूच मिळणार. लिंबू टाकलंय आणि आंबा मागितला तर आंबा नाही मिळणार, लिंबूच मिळणार. तसं या ठिकाणी जमीन काही विचार करत नाही. तुम्ही जे द्याल, पेराल तेच उगवेल. हे आपले आपण म्हणतो ना, पेराल ते उगवेल, कराल ते भोगाल. असे आपण अनेक आपल्या म्हणी आहेत, लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांनी ह्या आपल्या म्हणी दिलेल्या आहेत आपल्याला. खरं म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा निसर्गाचा नियम लक्षात घेऊन किंवा जसे विचार तसा तुमच्या जीवनाला आकार, हा एक दुसरा निसर्गाचा नियम आहे. या नियमाचं चिंतन करून ही सद्गुरूंनी काय केलेली आहे? प्रार्थना आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलं या प्रार्थनेमध्ये तर तुम्हाला एकही शब्द नकारात्मक दिसणार नाही. नकारात्मक शब्द दिसणार नाही, कुठलाच नकारात्मक नाही. बघा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. याच्यामध्ये नकारात्मक निगेटिव्ह शब्द एकही नाही, लक्षात घ्या. त्याचं कारण काय? अंतर्मनात गेलेला शब्द जरी गेला तरी काय होतं, तो बिघडवू शकतो. बघा, आंब्याचा बागायतदार असतो, आंबेवाले माहिती नाही, मग ते पेटी भरतात. पण पेटी भरताना ते इतके सावधतेने भरत असतात की आंबा संपूर्ण पुसणार. लक्षात घ्या, व्यवस्थित कापडाने पुसणार, कपड्याने, आणि त्याला बघणार कुठे डागाळलेला आहे का. डागाळलेला आंबा पेटीत टाकणार नाही, कारण तो सगळ्यांना काय करतो, डागाळून टाकतो. लक्षात, सगळ्यांना डागाळतो. कारण निगेटिव्ह जो शब्द असतो ना, तो आता प्रभाव जास्त असतो. निगेटिव्ह शब्द त्याचा प्रभाव जास्त. एखाद्या माणसाला शिवी देऊन बघा तुम्ही, त्याचा तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळते ती बघा. शिवी देऊन त्याची प्रतिक्रिया तुम्हाला काय मिळते, तो 10 शिव्या देणार. लक्षात, म्हणजे त्याचा निगेटिव्ह शब्दाचा प्रभाव हा जास्त असतो. लक्षात घ्या. त्याचं कारण काय? आपलं मनाचाच तो स्वभाव आहे. मन नेहमी अधोदिक म्हणजे वाईट गोष्टीकडे वळतं. वाईट गोष्टीकडे जर पाणी जसं खालच्या दिशेने वाहतं तसा मनाचा स्वभाव आहे. लक्षात, हे सगळं लक्षात घेऊन सद्गुरूंनी चिंतन केलं आहे. लक्षात घ्या की जे अंतर्मनात जाईल
ते सकारात्मक जाईल, जे मंगळ जाईल, जे दिव्य जाईल असा विचार करून ही प्रार्थना, विश्व प्रार्थना तयार केली आहे. पण ज्यावेळी आपण आता सामुदायिकरित्या ही या ठिकाणी प्रार्थना केली, अर्थात छत्रपती शिवाजी रायांना ही आपण अभिवादन केलं या लक्षात. विश्व प्रार्थनेच्या यज्ञातून, विश्व प्रार्थना जपयज्ञातून त्यांना अभिवादन केलं. तसंच गजानन महाराजांना सुद्धा आपण वंदन केलं, या विश्व प्रार्थना जपयज्ञातून वंदन केलं. पण हा सामुदायिकरित्या ज्यावेळी आपण करतो त्यावेळी सामुदायिक अंतर्मन तयार होतं लक्षात. आणि आपला ध्वनी असल्यामुळे, ध्वनी तिथं लहर आहे. ध्वनी म्हणजे नाद, नाद ज्यावेळी असतो तिथं लहर आहे लक्षात. आणि ही लहर, हा तरंग आसमंतात जातो, आसमंतात जातो. आणि आसमंतातल्या ज्या अनिष्ट लहरी असतात त्या ठिकाणी या शुभ लहरी, दिव्य लहरी, मंगल लहरी काय होतात, प्रस्थापित होतात लक्षात. आज आपण समाजामध्ये पाहिलं तर इतकं पोल्युशन आहे, इतकं प्रदूषण आहे. त्याचं मूळ कारण जे आहे ते विचार प्रदूषण. त्याचं जे मूळ कारण आहे ते विचार प्रदूषण आहे लक्षात. कारण भेसळ करणारा हा विचारच येतो ना, दुधात भेसळ केली पाहिजे म्हणजे आपलं इन्कम वाढेल, हा विचारच येतो ना. अन्नात भेसळ केली पाहिजे हा विचारच येतो. आता बघा इकडे MIDC वगैरे आहे, सगळं आहे, तो धूर सोडतात, रात्रीचा सोडतात. आता रात्रीचा सोडतात म्हणजे हवेतलं प्रदूषण होतं ना, तो लोकांना त्रास होतोच. म्हणजे आज लक्षात घ्या, माणसाचं जे आरोग्य आहे ते ऐरणीवर आहे. आरोग्य ऐरणीवर आहे. तुम्ही किती जरी काळजी घेतलात सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी कोणाचे गुडघे दुखतात, कोणाची कंबर दुखते, कोणाचे काय. आणि ते आधी 20-25 मध्ये आता जवळ लक्षात घ्या. पूर्वी कसं होतं, आता ती कुठली तरी एक ॲडव्हर्टाईज राहते, 60 आजार 40 मध्ये. म्हणजे 60 वर्षाच्या नंतर जे आजार, म्हणजे ते वयानुसार, कारण शरीराची घर्षण होतं, वापरतो आपण, आणि तो वयानुसार तुम्हाला आजार होतो, तो हा नैसर्गिक आहे ते लागतं. पण 60तला आजार 40 मध्ये होतो. त्याचं कारण हे सगळं प्रदूषण आहे. त्याचा मूळ जो आहे ना ते विचार प्रदूषण. म्हणून सद्गुरू सांगतात, विचार प्रदूषण सर्व दुःखाचे कारण. विचार प्रदूषण सर्व दुःखाचे कारण. सर्व समस्यांचे मूळ विचार प्रदूषण. सर्व समस्यांचे मूळ विचार प्रदूषण. विचार प्रदूषण सर्व दुःखाचे कारण. हे मूळ आहे लक्षात घ्या. आणि आता बघितलात, हे निवडणुका झाल्या, किती विचार प्रदूषण झालं. आपण घरात भांडतो, भांडण तंटे करतो, हे सगळं मूळ कशामध्ये आहे, विचारात आहे लक्षात. आपण म्हणतो कल्पना, भावना, म्हणजे तरी काय, विचार आहे, विचार आहे. म्हणून आपलं मन म्हणतो, मन आहे काय, विचारांची साखळी म्हणजे मन. हे सगळे येतात जात आहेत विचार, पण ते विचार चांगले नसतात. आपण जरी निवांत असलो तरी चिंतन असलं, आपलं चिंतन असतं त्यावेळी, पण चिंता असते. किंवा कोणी काय बोललं, कोणी काय अपमान केला, कोणी काय केलं, ह्या गोष्टीचं असतं लक्षात. म्हणून सद्गुरू काय सांगतात, हे करण्यापेक्षा तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल, तुम्ही ज्यावेळी मनाने आपण कधी रिकामी नसतो, पण शरीराने ज्यावेळी, कारण मनामध्ये विचार येत असतात. सद्गुरू सांगतात धर्मशाळा आहे लक्षात. तिथं इतके विचार येतात जातात. धर्मशाळेत त्याची मोजमाप नसताना तसा प्रकार आहे. पण ज्यावेळी आपण निवांत असतो, काम नसतं आपल्या ठिकाणी, त्यावेळी जर ही विश्व प्रार्थना म्हटली, गुणगुणली, गुणगुणतो म्हणजे काय करतो, तिला गती देतो लक्षात घ्या. त्या विचाराला आपण गती देतो. गती देतो म्हणजे चिंतन करतो.
गती देतोच म्हणजे चिंतन करतो. म्हणून मगाशी बोलताना प्रार्थनेचं महत्त्व सांगताना सुजाताताईंनी सांगितलं की ज्यावेळी ह्या विश्व प्रार्थनेचे चिंतन करतो त्यावेळी आपल्या ठिकाणी चिंतेचा काय होतो, नाश होतो. लक्षात घ्या, चिंतेचा नाश होतो, चिंतेचं हरण करतो. कारण चिंतन हा चिंतामणी असतो, चिंतन हा चिंतामणी. मग चिंतन कशाचं? विश्व प्रार्थनेचं. चिंतन कशाचं? भगवन नामाचं. म्हणून सद्गुरू ही युक्ती केलेली आहे की भगवन नाम पण बोललं जाईल, मुखात येईल, देवाचंच पण स्मरण होईल आणि हे इष्ट विचार. म्हणून याला शुभचिंतन म्हटलंय. सद्गुरू याला शुभचिंतन म्हणतात. शुभचिंतन म्हणजे काय? ईशचिंतन, ईश्वर चिंतन आणि इष्टचिंतन. इष्ट विचाराचं चिंतन, इष्ट विचाराचं चिंतन अशी ही विश्व प्रार्थना आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा जो शब्द आहे तो सर्वांसाठी, सर्वांचा विचार केलेला आहे, विश्वाचा विचार केलेला आहे, राष्ट्राचा विचार केलेला आहे, समाजाचा विचार केलेला आहे, आपल्या कुटुंबाचा विचार केलेला आहे आणि व्यक्तीचा विचार केलेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे सद्गुरू सांगतात की आता इतरांना त्याचा फायदा होईल की न होईल पण ते तुम्ही विचारात घेऊ नका. कारण विचार परिणाम करतात. विचार जे आहेत ना ते परिणाम करतात, त्यांचा प्रभाव असतो. त्याचं कारण काय? विचार ही शक्ती आहे. विचार ही शक्ती आहे. कारण चैतन्य शक्तीचं ते स्फुरण आहे, स्फूर्ती आहे, जी वृत्ती, तो विचार. म्हणजे ती शक्ती विचारात आहे. आणि शक्ती दोन्ही करते, वाईट करते किंवा चांगलं करते. आता बघा ही वीज शक्ती आहे, या विजेच्या शक्तीतून आज आपल्याला प्रकाश मिळतो आहे, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. पण अज्ञानाने तर जर विजेला हात लागला गेला, आपल्याला ज्ञान नाही आहे विजेबद्दल, हात लागला तर आपल्याला काय होईल? आपला जीवसुद्धा जाऊ शकतो, आपला प्राण जाऊ शकतो. लक्षात, आपल्याला शॉक लागतो आणि त्याचं जर व्होल्टेज जास्त असलं तर आपला जीवसुद्धा जाऊ शकतो, म्हणजे आपला अपघात होऊ शकतो. म्हणजे दोन्ही कार्य तसं विचाराचं आहे, तसं विचाराचं आहे. म्हणून विचारांच्या ठिकाणी सावध असणं खूप महत्त्वाचं आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. समर्थाने या श्लोकांमध्ये प्रश्न केलेला आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्न केला. आणि त्याचा उत्तर दिला एका शब्दात त्यांनी तिथंच, विचारी. काय म्हटलंय? विचारी. जो विचारांचा विचार करतो तो. लक्षात घ्या, विचारांचा विचार करतो तो. पण समजा आपण सर्वसामान्य माणसं आहोत, त्याच्यामुळे विचार करा. सद्गुरू पण म्हणतात, सद्गुरू हे शास्त्र मांडलेलं आहे. सद्गुरू असं म्हणतात, पाहुनी विचार आधी ओळखावा, ओळखई होता विचार धरावा. पाहुनी विचार आधी ओळखावा, विचार धरुनी त्यासी वाकवावा, वाकवूनी त्यासी मनी वळवावा. पाहुनी विचार आधी ओळखावा, विचारांचा विचार करावा. ते समर्थ सांगतात ते बघा, विचार, विचारांचा विचार करावा, चिंतने विचार मनी रुजवावा. मनी रुजवावा म्हणजे अंतर माझ्या काय लागतं, मनी रुजवावा. पाहुनी विचार आधी ओळखा. पण सर्वसामान्य माणसं आपण विचार पाहणार कधी?
तो ओळखणार, धरून ठेवणार, तो राहणार काय आपल्या ठिकाणी? ही सद्गुरूंना, सर्वसामान्य संसारी माणसाची, संतांना, सद्गुरूंना ही परिस्थिती माहिती आहे. मग त्याच्यावर काढलेलं सोल्युशन, जसं संतांनी म्हणाले ना, संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ते हे शोधुनी काढले ते सार म्हणजे भगवन नाम. तसं सद्गुरूंनी सुद्धा चिंतन करून लोक सुखी झाले पाहिजे आणि संसार करता 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 त्यांच्याकडनं परमार्थ साध्य झाला पाहिजे, या उद्देशानं सद्गुरूंनी जो सुवर्णमध्य साधला तो म्हणजे ही विश्वप्रार्थना. म्हणजे त्याच्या ह्या विश्वप्रार्थनेमध्ये भगवन नाम आहे, पण भगवन नामात विश्वप्रार्थना नाही. लक्षात घ्या, हा फरक आहे. स्मरणच आहे देवाचं, पण विश्वप्रार्थनेमध्ये भगवन नाम आहे, भगवन नामात विश्वप्रार्थना नाही. आणि अशी ही विश्वप्रार्थना आपण ज्यावेळी करतो त्यावेळी स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं आणि विश्वाचं कल्याण होतं. म्हणून सद्गुरू म्हणतात, सर्वांचं भलं कर, कल्याण कर. भलं हे वैयक्तिक, कल्याण सर्वां. म्हणून या ठिकाणी आपण हा विश्वप्रार्थना जपयज्ञ केला आणि थोडक्यात मी त्याच्यावर सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. कुंडली वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरुनाथ महाराज की जय. ही विश्वप्रार्थना किती महत्त्वाची आहे तर सद्गुरू सांगतात, रात्री झोपताना 108 वेळा ही प्रार्थना आपण म्हणायची झोपण्याच्या पूर्वी, आणि दिवसभरात रिकामपणे जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा ही विश्वप्रार्थना म्हणायची. आणि 6 महिन्यात आपल्याला काय अनुभव येतो तो आपण इथे येऊन सांगाल. तर अशी विश्वप्रार्थना आपण म्हणूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण साधून घेऊया, अशी सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि सद्गुरूंना, सद्गुरू श्री गजानन महाराज यांना त्रिवार वंदन करून या ठिकाणी आपला हा कार्यक्रम या ठिकाणी जो सादर झालेला आहे. तत्पूर्वी श्री गजानन महाराज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांचे जे पदाधिकारी आहेत, तिथले जे रहिवासी आहेत, त्या सर्वांचं मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम संपलेला आहे. असं त्यांचं बदलापूरमध्ये बाल संस्कार केंद्र चालतात, पूर्वेला आणि पश्चिमेला. त्याचबरोबर आपलं दत्तवाडीमध्ये जे देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये दर शनिवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये हरिपाठ, उपासना यज्ञ, त्याचबरोबर प्रवचन असा कार्यक्रम तिथं होत असतो. तर सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा. आणि बालसंस्कार केंद्र हे ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे बदलापूरमध्ये चालतात, तर त्याही गोष्टीचा लाभ घ्यावा अशी विनंती. आपला पुढच्या रविवारी 23 तारखेला बॅरेज रोड येथे साई मंदिराचा जो हॉल आहे त्या ठिकाणी सुद्धा आपला उपासना यज्ञ, जसा प्रार्थना जप यज्ञ झाला तसाच तो उपासना यज्ञ होणार आहे, त्याचबरोबर प्रबोधन होणार आहे. तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. खूप सुंदर असं विश्वप्रार्थना जपयज्ञ, खूप छान असं प्रवचन केलं म्हणजे अशोक काका नाईक यांनी. खरंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाय.